नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। जलसंपदा विभाग WRD विभागामार्फत 2023 मध्ये आपली स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सीएच्या जागा आलेल्या त्याची परीक्षा झाली, रिझल्ट लागले, उमेदवारांची निवड झाली। परंतु नंतर काय झालं, आगामी काळात खूप सारे जेईच्या जागा होत्या, तर जेईच्या जागेवर ज्यांची सिलेक्शन झाले ना तर त्यांनी सीए सोडून दिलं। सीए सोडल्यानंतर सीएच्या जबरदस्त जागा या जलसंपदा विभागात वॅकंट राहिल्या आणि याच्यामुळे जे आहेत तर ते भरले गेले नाहीत। पुन्हा याची प्रतीक्षा यादीचा कालावधी संपत होता, परंतु शासनाने काय केलं, एक एका वेळची विशेष बाब म्हणून या प्रतीक्षा यादीला पुन्हा 6 महिन्यापर्यंत वाढवण्याचा जो आहे तर तो वेळ त्यांनी इथं दिलेला होता आणि त्याच्यानंतरच आपल्याला विविध प्रतीक्षा यादी, विविध निवड यादी जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात। याच्यासाठी पण उमेदवारांना खूप प्रयत्न करावे लागतात। नाशिकसाठी उमेदवारांनी खूप मोठी ईमेल मोहीम चालवली, त्यांना ईमेल केले, त्यांना भेटले आणि त्याच्यानंतर नाशिकची सुधारित जे आहे तर ती यादी इथं लागलेली होती। अशाच पद्धतीने आता पुन्हा एकदा नवीन यादी जी आहे तर ती लागलेली, तर ती आपल्याला ही यादी कोणत्या परिमंडळाची बघायला मिळते मित्रांनो, नागपूर परिमंडळाची जलसंपदा विभागाची जाहीर ही अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळते। आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, यांच्या ज्या अपडेट्स आहेत ना तर या दोन ठिकाणी येतात। एक तर त्यांच्या वेबसाईटवर येतात बघा, WRD महाराष्ट्र हे 2023चं रिक्रुटमेंटचं टॅब अजून पण चालू आहे, पण सगळ्यात व्यवस्थित अपडेट ही आपल्या मेलला येते मित्रांनो। जो तुम्ही मेल रजिस्टर केला असेल तर त्या मेलला शक्यतोवर देतात, इथं शक्यतोवर फार ते नंतर लागतात सगळ्या काही गोष्टी होऊन। पण ज्यांना काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवायचंय, ज्यांचं काही सिलेक्शन झालेलं आहे, ज्यांचं काही काम आणलेलं आहे, तर त्यांना खास करून मेल करतात। म्हणून तुम्ही तुमचा मेल काही दिवसांनी जे आहे तर ते चेक करत चला, त्याला जे आहे तर ते रिफ्रेश करत चला, नाहीतर काय होईल की डेट निघून गेली आणि नंतर काहीच फायदा होणार नाही मित्रांनो। तर हा मेलच्या संदर्भातले चेक करत चला। बघा इथं आपल्याला नागपूर परिमंडळाच्या संदर्भातली बघा 10/11/2025 ची नवीन प्रतीक्षा यादी जी आहे तर ती इथं पाहायला मिळते। याच्या आधीच नाशिकची आहे तर नाशिकसाठी खूप मुलांनी प्रयत्न केला, त्याच्यानंतर त्यांनी सुधारित इथं प्रतीक्षा यादी जी आहे तर ती इथं लावलेली आहे। बाकी इथं तुम्हाला सीए संदर्भातल्या ज्या काही अपडेट्स असतील बघा, तर त्या सगळ्या अपडेट्स तुम्ही पाहू शकतात। बघा नागपूर संदर्भातली उमेदवारांची प्रतीक्षा यादी म्हणजे सुधारित यादी इथं जाहीर केलेली स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक। इथं बघा मेरिट नंबर आहे, तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे, नाव आहे, जेंडर आहे, कॅटेगरी आहे, जनरल आहे, मार्क्स आहेत आणि वेटिंग कशामध्ये आहे तर त्या सगळ्या काही गोष्टी इथं दिलेल्या आहेत। म्हणजे तुम्हाला कळू शकतं, म्हणजे जर एखाद्या उमेदवाराला माहिती पडली की वरती जागा खाली झाल्या, वरचा मुलगा जेईला गेला किंवा त्याने राजीनामा दिला किंवा सोडलं, तर तुम्हाला लगेच कळून जाईल की माझा नंबर इथं लागतोय का नाही, कारण की या सगळ्या उमेदवारांचं प्रिलिमिनरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यांनी केलेले आहे आणि त्याच्यानंतर जी सुधारित प्रतीक्षा यादी जी आहे तर ती इथं लागलेली आहे। म्हणून तुम्ही तुमचं नाव जे आहे कितव्या नंबरला आहे, कोणानंतर आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते चेक करत चला। अजून जे आहे तर थोडा वेळ आहे, ऑगस्ट पासून याला पुढचे 6 महिने वेट दिलेले, म्हणजे अजून काही महिने जे आहेत तर ते बाकी आहेत। याच्यात जे कोणी सोडून जातील, जे कोणी करणार नाही, तर त्यांना मात्र इथं जे आहे तर ते सीए या पदावर संधी जी आहे तर ते भेटणार आहे। एकदा तुम्ही तुमचा मेल जो आहे तर तो नक्की चेक करा। हा नागपूर परिमंडळाचा आहे, पण अशाच पद्धतीने नाशिक असेल, बाकीचे परिमंडळ असेल, यांच्या संदर्भात तुमच्याकडे काम असतील, तुमच्याकडे काही बाकी असेल, तर ते सगळे काही गोष्टी तुम्हाला मेललाच मिळणार आहे। म्हणून मेल तुम्ही अवश्य चेक करत चला। हेच तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती द्यायची होती। आणि थोडासा मित्रांनो, जर तुम्हाला काही माहिती पडली तर ती नक्की काय करत चला, तुम्ही जे काही तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत शेअर करत चला की या परिमंडळात हा माझा मित्र होता, त्याने सोडून दिलं, तो जेईला गेला, सीएची जागा खाली झाली आणि तिथं मग नवीन मुलगा भरला का नाही, अशा काही इन्फॉर्मेशन असतात मुलांकडे, सिव्हिलच्या मुलांकडे। ती इन्फॉर्मेशन तुमच्या मित्रांपर्यंत, ज्यांनी फॉर्म भरलाय ना त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। चला काय असतं, कोणाला तरी जॉब मिळेल आणि तेवढंच पुण्य जे आहे तर ते तुम्हाला मिळेल मित्रांनो। तर ते याच काही महत्त्वाच्या गोष्टी असतात। आणि डिपार्टमेंट जर भरत नसेल ना, तर जसं नाशिकवाल्याने थोडी मेलची मोहीम चालवली, तसंच बाकीच्या परिमंडळांनी जे आहे तर ती मेलची मोहीम त्यांना भेटणं किंवा वरिष्ठांना भेटणं, मंत्र्यांना भेटणं, तर याच्या माध्यमातून तुम्ही तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा व्यवस्थित वेळेवर लावून घ्या। कारण की एकदा आता हे एक्सटेन्शन दिलेले, पुन्हा एक्सटेन्शन येणार नाही। आता पुढच्या वेळी डायरेक्ट आपल्याला नवीन रिक्रुटमेंट पाहायला मिळेल आणि नवीन पोरांना पुन्हा एकदा म्हणजे नवीन तुम्हाला मुलांसोबत कॉम्पिट करावं लागेल। तर ते त्याच्यापेक्षा बेस्ट आहे की आत्ताच थोडंफार जे आहे तर ते प्रयत्न तुम्ही केला पाहिजे। बाकी सिव्हिलसाठी तर आपली ऑनलाईन बॅच चालू आहे। जे कोणी नवीन उमेदवार असतील, ज्यांना तयारी करायची असेल लाईव्ह स्वरूपाची, ती बॅच चालू आहे, तर ती इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून ती बॅचला तुम्ही नक्की जॉईन करू शकता। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।